तर इथे मी 20 रुपयाची झिंगे आणलेले आहेत, म्हणजे सुकी मच्छी घेतलेली आहे आणि त्याचं समोरचं जे तोंड आहे ते तोंड, त्याची पाय आणि शेपटी मी काढलेली आहे। अशाच प्रकारे आपण सर्व हे साफ करून घेऊया। तुम्हाला सुद्धा सुकी मच्छी आवडत असेल तर लाईक नक्की करा। हे तुम्ही भाजूच पण शकता, तुम्ही सुकट किंवा बोंबील अशी कोणतीही सुकी मच्छी अशा पद्धतीने करू शकता। सर्वात अगोदर आपण एका मोठ्या वाटीमध्ये 2 ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि साफ केलेले झिंगे त्याच्यामध्ये टाकायचे आहेत। एकदा हे हलवून घेऊया आणि याला आपण झाकून बाजूला ठेवूया। अशा पद्धतीने भाजी केली ना खूप टेस्टी लागते। 4 मोठे कांदे घेतलेले आहेत आणि त्यांना बारीक असं मी कापून घेते। कांदे कापून झाले की आपण एक मोठा टोमॅटो घेतलेला आहे आणि त्याला सुद्धा आपल्याला बारीक कापून घ्यायचं आहे। टोमॅटो कापून झाला तर चवीनुसार हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत। मी 8 ते 10 मिरच्या घेतलेल्या आहेत, कारण की आम्हाला तिखट पाहिजे। आणि मध्ये चिरून त्यांना असं मीडियम आकारात कापून घेतलेलं आहे। 9 ते 10 लसणाच्या पाकळ्या आपण ठेचून घ्यायच्या आहेत। कोथिंबीर बारीक कापून घ्यायची आहे। थोडासा कढीपत्ता लागेल। आता आपण सुरुवात करूया। एका कढईमध्ये 2 ते 3 चमचा तेल गरम करायचं आहे। तेल गरम झालं की त्यामध्ये आपण कढीपत्त्याचे 5 ते 7 पानं टाकायचे आहेत। त्यानंतर त्यामध्ये आपण लसूण आणि हिरवी मिरची टाकायची आहे आणि छान असं आपण हे परतून घेऊया। गॅस मीडियम आहे। आता यामध्ये आपण चिरलेला कांदा घालायचा आहे। कांदा भरपूर आहे, त्याच्यामुळे आपल्याला फ्राय करताना उशीर लागणार आहे। कांदा आपल्याला लालसर करायचा आहे आणि लवकर कांदा शिजला पाहिजे, त्यासाठी आपण थोडंसं मीठ टाकलेलं आहे। मिडियम गॅसवरती छान असं आपण हे लालसर होईपर्यंत कांदा परतून घ्यायचा आहे। कांदा छान असा लालसर झालेला आहे। आता त्यामध्ये आपण चिरलेला टोमॅटो घालायचा आहे आणि टोमॅटो सुद्धा आपण मऊसूत होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। टोमॅटो छान असा आपण मऊसूत होईपर्यंत परतून घेतलेला आहे। गॅस आता स्लो करूया। 1 चमचा त्यामध्ये आपण हळद घालायची आहे आणि आता हे एकदा मिक्स करून घेऊया। छान असं मिक्स केलं आहे। आता त्यामध्ये आपण जे झिंगे भिजत ठेवलेले होते ते टाकायचे आहेत। तर पाणी नाही टाकायचं, फक्त झिंगे टाकायचे आहेत। पण झिंग्यामधलं पाणी असं दाबून काढायचं नाहीये, फक्त ते पाण्यातून काढून टाकायचे आहेत। पण त्यातलं पाणी नाही काढायचं, नाहीतर खाताना ते खूपच बरोबर लागत नाही। त्याच्यामुळे आता याच्यामध्ये पाणी असल्यामुळे ती छान अशी चवदार झालेली आहे। छान असं मिक्स करून घ्यायचं 1 मिनिट। स्लो गॅसच ठेवायचा आहे आणि 2 मिनिटं झाकून ठेवूया। 2 मिनिटं झालेले आहेत। वाफेवर आपण करतोय, तर जेव्हा आपण जे झाकण ठेवले त्याच्यावर मध्ये जे पाणी असतं ना, ते पाणी आपल्याला कढईमध्येच टाकायचं आहे। हलवून घेतले आहे आणि त्यानंतर आपण चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि एकदा पुन्हा हलवून घेऊया। आता 5 मिनिटं आपल्याला स्लो गॅसवरती हे झाकून ठेवायचं आहे। 5 ते 6 मिनिटं झालेले आहेत। आता एकदा आपण हे हलवून घेऊया भाजी। छान अशी आपली ही झिंग्याची भाजी झालेली आहे, असे झणझणीत झालेली आहे। तुम्हाला सुद्धा सुकी मच्छी आवडते का? कमेंट मध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।